हिंदी भाषेबाबत दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली आता समिती स्थापन केली जाणार आहे। एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल। त्यात काही सदस्य अजून असतील, त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील। समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारचा मोठा निर्णय आहे। मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। संदीपजी, सरकारने घोषणा केलेली आहे, कुठेतरी मोर्चाचा दबाव सरकारवर आला का आणि तुम्ही या निर्णयाचं कसं स्वागत करता? या निर्णयाचं स्वागतच आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसांच्या एकजुटीचा हा विजय आहे। संदीपजी, मग 5 तारखेच्या सरकारला झुकावं लागलं आणि हा निर्णय रद्द करावा लागला। संदीपजी, मग 5 तारखेच्या मोर्चाचं काय? नाही, त्याचा निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे करू। संदीपजी, या हिंदी सक्तीविरोधात संपूर्ण राज्यभरात वातावरण तयार झालेलं आहे। मनसेने तर मोर्चाची मोठी तयारी केली होती, ठाकरे सेना देखील तुमच्याबरोबर होती आणि सगळं वातावरण असताना सरकारनं कुठेतरी एक डाव टाकला असं वाटतं? डाव काय टाकायचं? सरकार ह्या दबावासमोर सरकार टिकू शकलं नाही। मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे की मराठी माणसं जर एकत्र आली आणि त्यांची जर एकजूट दिसली तर मराठी भाषेची गळचेपी कोणी करू शकणार नाही। कुठल्याही दुसऱ्या भाषेची सक्ती आपल्यावर लादू शकत नाही। मला वाटतं हा संदेश पूर्ण देशभर जाणं गरजेचं होतं, तो देशभर गेलेला आहे। संदीपजी, पण नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केलेली आहे तिचा अहवाल देखील आता महत्त्वाचा असणार आहे। नक्कीच महत्त्वाचा असणार आहे आणि मला वाटतं तो अहवाल, कारण नरेंद्र जाधव हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहेत आणि आमचा संपूर्ण विश्वास आहे हा अहवाल जे आम्ही म्हणतो की 5वी पासून भाषा चालू झाली पाहिजे त्याच पद्धतीचा त्याचा रिझल्ट असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। संदीपजी, मोठा निर्णय घेतला सरकारनं, कुठेतरी सरकार झुकलंय असं देखील तुम्ही म्हणताय, कुठे आनंदोत्सव साजरा करणार का? नक्की करणार, का नाही करणार। संदीपजी, तुम्ही साम टीव्हीशी अगदी सविस्तरपणे संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।